पडता ह्याचा निकाल आपल्याला खटाव मानमधून पोळता त्यांचा घ्यायचा आहे, राष्ट्रवादीचा घ्यायचा आहे. कारण राष्ट्रवादी पक्षानं आम्हा सर्वांना ताकद दिलेली आहे. जरी बोलता त्याचा पराभव झाला तर पवार साहेबांनी आपल्या जनतेला वाऱ्यावर नाही सोडलं. लगेच वर्ष मला आमदार करू शकतात जनतेचं काम करण्याचा निधी देताना या डॉक्टर रेड्डी मुळांचं इथं आगमन झालं, त्यांचं इथं अभिनंदन. त्यांनी संधी दिली त्याच्या माध्यमातून इथल्या लोकांची कामं मंदिर असताना माझ्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे आणि ती भूमिका ती मांडलेली आहे. आणि म्हणूनच आपण मी आपल्याला विनंती करणार आहे, थोडं इथे खटावची सगळी मंडळी आहेत. कालपर्यंत थोडीशी वेगळ्या भूमिकेत होते, पण काळजी करू नका की आपला सगळा निर्णय झालेला आहे. ते होत असताना आपण आता ह्या वेळेला खऱ्या अर्थानं जबाबदारी घ्यायची आहे की कोणता त्याला खटावमध्ये निवडून जिथं बसलेले आम्ही त्याच्यामध्ये कुठलीही देश कमी पडणार नाही. सांगणार आहे तुम्ही आता इथं कुठंही कुठल्याही आमिषाला कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. शेवटी आमच्यामध्ये संस्कार आहे ते वेगळे आहेत की आपल्याला हे करत असताना आमदार म्हणजे काय कशासाठी असतो. आमदार म्हणजे कोण हिरो नसतो किंवा कोणी नसतो. आमदार हा समाजाचा सेवक असतो. ही भूमी घेतलेली यशोधर चव्हाण असतील, पवार साहेब असतील, यांच्या संस्कारात वाढलेली मंडळी आपण आहोत. आणि त्यामुळे चुकीच्या कुठल्याच्या प्रवृत्तीला तुम्ही बळी पडू नका. कारण याचं कारण असं ह्या तालुक्याबद्दल बघितलं, राजकारण जर बघितलं की इलेक्शन आजपासून सुरू आहे, आठवड्यामध्ये झालं, पण आपल्या तालुक्यात 2 महिने आधी झाले. कोण काय करतोय कोण काय, पण अशा चुकीच्या पद्धतीने ज्यावेळी लोक समाज बिघडत जातो, समाजाला लाचार केलं जातं, त्यावेळी नक्की त्यातनं आपल्या निष्पन्न काय होत नाही. पुन्हा आपल्याला लक्षात आलं की मागच्या केलेल्या चुकीमध्ये नक्की आपला स्वाभिमान किती राहिला आणि किती तुम्हाला त्याची किंमत प्रत्येकाला वाटायला लागली. अनेक लोक म्हणतात की कोण आम्हाला बोलतही नाही, कोण आमचा फोनही घेत नाही. अशा पद्धतीने आपण चुका केल्या, तात्पुरत्या बोला बळी पडलो तर या तालुक्याचं फार मोठं नुकसान होणार. मित्रांनो काम करत असताना मी तर अजून 2.5 वर्ष आमदार आहे, पुढचे काही आमदारकी माझ्याकडून गेलेलं नाही. त्यामुळे विचार करा त्यामध्ये की 2 विचाराची माणसं काम करतील. अडथळ्याच्या शर्यतीमध्ये फार मोठं आपल्या तालुक्याचं नुकसान होतं. म्हणून एका विचाराचं हा तालुका हा जिल्हा आहे, इथं बँक राष्ट्रवादीची आहे, जिल्हा परिषद राष्ट्रवादीची आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आज जेव्हा चित्र होतं की मागची आता असणारे जे तात्पुरत्या मीडियाच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीचा विषय संपलेला आहे. आणि ह्या राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्याच नेतृत्वाखाली सरकार अजितदादा पवार मुख्यमंत्री मित्रांनो, माझ्या आमदाराबद्दल कल्पना आहे, आमदारांना शेतीचा प्रश्न सोडवला पाहिजे, पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, सहकार्याला लोकांना ताकद दिली पाहिजे. त्याचबरोबर मूलभूत सुविधा असतील, रस्ते असतील, समाज मंदिर असतील किंवा अन्य कामं असतील ती केली पाहिजे. त्याच्याचबरोबर एखादं काय जोडलं चालेल तर समाजात शांतता राहिली पाहिजे. अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्याचं काम केलं पाहिजे. तरुणाची मनं बिघडून चुकीच्या पद्धतीने न लावण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं खटावमानची जनता, खटावमानची उद्याची नवी पिढी इथं आपल्याला त्या दृष्टिकोनात आपलं उभी करावी लागणार आहे. ह्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्नावरती अनेक जणांनी बोलले. खरं तर तो वेळेचा प्रश्न असल्यामुळं तरी सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो पाणी हे एकाच्या माझ्या प्रयत्नात आलेलं नाही आहे. 92 साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्याला मान्यता मिळाली. भाऊसाहेब बोलते त्यावेळी खटावचे आमदार होते, त्यांनी खटावमधला प्रयत्न केला. डॉक्टर हेळगावकर विरोधी पक्षात असले तरी संघर्ष केला. त्यानंतर मी आमदार झालो विधान परिषदेचा, तो खटावमध्ये आम्ही त्याला पाणी अजितदादांच्याकडे पैसे असल्या पवारसाहेबांना सांगून असल्या रामराज्य माध्यमातून देण्याचं काम केलं. त्याचबरोबर अजितदादा पवारसाहेबांनी मदत केली, अगदी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मदत केली, त्या आमदारांनी केली. पण मला सांगा 20 वर्ष झालेलं पाण्याचं तर कोण तात्पुरतं क्रेडिट घेत असेल. आणि पाणी आल्यानंतर जनतेला खटावमानच्या विचारतो इच्छितो की पाणी आल्यानंतर फोटो किती होते. जी काय 3 माणसं या खटावमानमध्येच होती त्या फोटोमध्ये चित्रामध्ये, त्यांनी पाणी आणले का ह्या तालुक्याचा सभापती नव्हता, खटाव सभापती नव्हता का तुमच्या जनता नव्हती. अशा पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन येण्याचं नेतृत्व उभं करावं लागणार आहे. आणि या तालुक्यामध्ये होत असणारं चुकीच्या पद्धतीनं वाममार्ग मिळालेल्या पैशाच्या जोरावरती लोकांना विकत घेऊन आपण काही करू शकतो अशा घमंड लोकांचे आपल्याला घमेंड मोडायचे. आणि ते मोडण्याचं काम या निवडणुकीमध्ये करायचं आहे. दुसरीकडे तुम्हाला सांगू इच्छितो तर आता फिरायला यायला आपण नको वय झालं असलं माझ्याकडे घ्यायचं. पण तात्यांचा इतिहास तर बाकीच्या विषयाचा माझा गणित विषय पक्का आहे. कारण गणित विषयामध्ये माझी चांगली मास्टर आहे. त्यामुळे त्याच्या बेरीज कुठे करायची तुम्ही बघित असेल. गेल्या मी आमच्याकडे 4 वेळा आमच्याकडे ह्याच्या निवडणुका झाल्या पंचायत समिती सभापतीच्या. कधी काय जाताना 2-4 माणसं होती, कोण इकडे गेलं, त्यानंतर कोण बाहेर गेलं आमच्यातलं, तरी सुद्धा आमची 5-5% बिनविरोध झालेली आहे. तर तुमच्या गणिताला कमी पडणार मला सांगा. मागच्या वेळेस सांगितलं असतं की तुम्ही मागच्या सगळं घोडं राहू नका, ते दिवस बदलले जरा खरं आहे लोक. त्यामुळे 5,000 आहे 2 रात्री आम्ही सकाळी उभं केलं असतं. आम्ही आमच्या महाराजांना मावतात पशु फिरवलं असतं 2,000 वाटले असते. तुम्ही सांगणार